भुजबळांविरुद्धचा खटला उच्च न्यायालयात आहे, तटकरे पवारांविरुद्धचे खटले उच्च न्यायालयात आहे, त्याचं पिटिशन झालेलं आहे, म्हणून आपण ही चर्चा करतोय. एनसीपीचा हा डाव चालणार नाही. जयललिता, मी जे प्रश्न विचारले त्यालाच उत्तर द्यावं लागेल, नाहीतर मी तुमचा माईक ऑनच करणार नाही. अतुल लोंढे, हे लक्षात घ्या. तुम्ही वैयक्तिक आरोप केलेले मी या कार्यक्रमात खपवून घेणार नाही. हे मी मराठी चॅनल आहे, दुसरं कोणतंही चॅनल नाही. तुम्ही माझ्या मुद्द्याला उत्तर देतात तर माईक ऑन करतो. अतुल लोंढे, मी तुमच्या मुद्द्यालाच उत्तर देतोय ना. हा, मग अंजली दमानी यांवर वैयक्तिक आरोप करायचे नाही. तुम्ही त्यांचं काय करायचं ते तुमचं आणि त्यांचं बघून घ्या. मी आता सुद्धा त्यांना गडकरींवर आरोप करायला इथे सांगितले नाहीयेत. त्या दुसऱ्या चॅनलवर करणार आहेत, तिथे जा आणि काय ते करा. मला आज जयललितांची चर्चा करायची आहे. माझं ऐका तुम्ही. नाही, जयललिता, जयललिता आणि भुजबळ. वागळे साहेब, मला एक तुम्ही माझ्या प्रश्नाचं थेट उत्तर द्या. अंजली दमानिया देतो ना. अंजली दमानिया मुद्दा नाही. अंजली दमानिया आणि जयललिता. एक सेकंड वागळे, मला माझं ऐका पहिले. त्यांचं बोला. लोंढे बोला. अंजली दमानिया, मी येतो तुमच्याकडे. अंजली दमानिया, एक मिनिट ऐका. मी येतो तुमच्याकडे. अतुल लोंढे पूर्ण करा. अतुल लोंढे पूर्ण करा. शांतपणे माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. घालून बसलात का लोंढे? अहो, तुम्ही घालून बसलाय. माझा तुम्हाला एक सरळ प्रश्न आहे. तुम्ही महिला आहात, तुम्ही ऐका. मुद्द्यावर चर्चा करा. शांतपणे बोला. ऐका. चर्चा करा. अंजली दमानियाची मुद्द्यावर. अंजली दमानियावर शांत राहा. पूर्ण करा. अंजलीजी जरा 2 मिनिटं. अंजलीजी 2 मिनिटं, मी येतो तुमच्याकडे प्लीज. अतुल लोंढे पूर्ण करा थोडक्यात. मी आपल्याला हे सांगत होतो की आमच्यावर जे काही आरोप झाले आतापर्यंत, आमच्या नेत्यांवर जे काही आरोप झाले, त्या संदर्भामध्ये जेवढ्या काही इन्क्वायरी चालू आहे, जितक्या काही व्हाईट पेपर झाला, चित्रीय समिती झाली, आता महाराष्ट्र आर्थिक पाणी आली, खोटं सांगायचं नाही. आम्ही सगळ्या गोष्टी हायकोर्टात केसेस पेंडिंग आहे. अतुल लोंढे, जे मी अवधूत वागणे सांगतो, खोटं सांगायचं नाही. हायकोर्टामध्ये केसेस पेंडिंग आहेत. कशी संपत्ती जमा केली भुजबळांनी एवढी? भुजबळांनी एवढी संपत्ती कशी जमा केली? महाराष्ट्रातल्या जनतेला उत्तर द्या. वागळे साहेब, भुजबळ ही महाराष्ट्राची जयललिता आहे का, याचंही उत्तर द्या. काय चाललंय? तुम्ही मस्करी करता का? म्हणजे सत्तेत असताना तुम्ही पैसे कमवणार अवैध मार्गाने. वागळे साहेब, बोला. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मुद्दा संपवा. तुमच्या प्रश्नाचं उत्तरच मी देतो आहे. माझं स्पष्टपणे असं म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये एन्क्वायरी चालू आहे. आपण म्हटलं हायकोर्टामध्ये, आम्ही कधीही म्हटलं ना हायकोर्टामध्ये केसेस नाही. आम्ही हे आहेत ना, हायकोर्टात केसेस आहेत ना, एन्क्वायरीज पेंडिंग आहेत केसेस. हो म्हणतो ना, मी कुठे नाही म्हटलं. हो, मी कुठे म्हटलं. ठीक आहे, म्हणजे पूर्ण झालेलं नाही इन्क्वायरी. आम्ही सगळं उद्या भुजबळ जेलमध्येही जाऊ शकतात.